नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की भाऊ पोलीस स्टेशनमध्ये वकिलांना घेऊन सावीला भेटायला येतात. वकील सावीला दागिन्यांबद्दल तुला काही माहीत आहे का हे विचारतात. तेव्हा तिला आठवतं की धैर्याच्या वहिनी आल्या होत्या दुपारी आणि गडबडीत निघूनही गेल्या. मे बी ती अजून काहीतरी बोलणार असते, तेवढ्यात वकीलच म्हणतात, मे बी नाही, डेफिनेटली. मुजुमदारांनी खूप नीट प्लॅनिंग करून तुला फसवलं आहे. सावीला विश्वास बसत नसतो, पण तिलाही कळतं असतं की हे नीता वहिनींनीच केलं आहे. तिकडे भास्कर मुजुमदार निवासमध्ये नीता वहिनींना जबरदस्ती पेढा भरवत असतो, तर इकडे पोलीस वकिलांना सावीशी बोलू देत नसतो. वकील पोलिसाला सांगतो की की तुम्ही ही बेकायदेशीर अटक केली आहे, पण तो पोलीस काहीच ऐकत नसतो. वकील भाऊंना सांगतात की जामिनासाठी उद्या अर्ज करता येईल, त्यामुळे सावीला रात्रभर तुरुंगातच राहावं लागेल. त्यावर भाऊसुद्धा तिथेच थांबतो म्हणतात. पण पोलीस म्हणतो, ही काय धर्मशाळा आहे का? इथे कोणीही थांबणार नाही. सावी म्हणते, भाऊ मला काही होणार नाही, इथे तुम्ही जा. तिकडे मुजुमदार निवासमध्ये इरा स्वप्न पाहत असते की धैर्य स्वतःहून येऊन तिला मिठी मारत सांगतो की सावीने डिवोर्स पेपर्सवर सही केली आहे, आता आपलं लग्न होणार. पण नीता वहिनींचा धक्का लागतो आणि ती भानावर येते. आणि माझं स्वप्न तोडलं, माझं एकही सुख बघवत नाही ना तुम्हाला? पण आता तुम्ही काहीही करू शकत नाही, आमचं लग्न होणारच, असं उलट नीता वहिनींनाच ऐकवून निघून जाते. तिकडे भास्कर सावीला स्वतःच्या डोळ्यांनी जेलमध्ये पाहण्यासाठी येतो. तो दारू पिऊन आलेला असतो. सावी, मधुसूदन नाईक, तुला असं पाहून मला खूप आनंद होतोय. फक्त वाईट याचंच वाटतंय की हे मी स्वतः नाही करू शकलो. धैर्य खूप फास्ट निघाला, असं तोच सावीला म्हणतो. त्यावर सावी विचारते, काय म्हणजे हे सगळं धैर्याने? अगं मग कोण करणार दुसरं? इतकं सगळं होऊनही तुला कळत नाही का? धैर्यच करणार ना. आणि बरंच काही बडबडत सावीला धैर्यानेच हे केलं हे पक्क पटवून देतो आणि मनात म्हणतो, तुला फक्त जेलमध्ये बघून नाही तर जेलमध्ये हरलेली, संपलेली, तडफडत असलेली सावी बघायची होती मला. आणि सावी नाईक बाय. आणि इथं मच्छर खूप चावतात, काळजी घे, असं उपहासाने म्हणत स्वतःच मोठ्याने हसत असतो. इकडे इरा मूर्खासारखी स्वतःच जाऊन ते सगळं सांगून टाकते जे दामिनीला धैर्यापासून लपवायचं असतं. ते सगळं ऐकताना धैर्याचा जीव सावीच्या काळजीने कासावीस होत असतो. पण तिकडे जेलमध्ये सावी विचार करत असते की धैर्य किती खालच्या पातळीवर उतरतोय. धैर्य, तू कितीही प्रयत्न केला तरी माझी सहनशक्ती अजून संपलेली नाही, मी खचणार नाही, असं ती स्वतःशीच ठरवते. इकडे धैर्य हे सगळं ऐकून इरावर खूप चिडतो. इतकी फालतू गोष्ट एवढ्या आनंदाने काय सांगताय, असं म्हणत, आईने काय केलं हे सगळं? नाही, मी सावीला जेलमध्ये नाही राहू देऊ शकत, असं म्हणत तो सरळ घराबाहेर निघत असतो. इरा त्याला थांबवण्यासाठी त्याच्या मागे धावत, आत्या आत्या बघा ना, धैर्य त्या सावीला बाहेर काढण्यासाठी निघालेत, अशी ओरडत असते. म्हणून दामिनी धैर्याला अडवते. धैर्य दामिनीवर सुद्धा चिडतो. सावीच्या चारित्र्यावर चिखलफेक करून डिवोर्स पेपर्सवर सह्या नकोत मला. तू खूप चुकीचं केलं साई, मला हे अजिबात पटलेलं नाही आहे, म्हणून मी तिला सोडवणारच, असं म्हणत धैर्य निघत असतो. दामिनी म्हणते, अरे पण तुला काय करायचं आहे तिच्या चारित्र्याबद्दल? तिची बदनामी होऊ दे नाहीतर काहीही होऊ दे, तुझा तिचा काय संबंध? तुला काय वाईट वाटतंय ती जेलमध्ये आहे तर? पण या प्रश्नाचं धैर्यकडे काहीच उत्तर नसतं. तो दामिनीला सांगतो की सावीला माझ्या आयुष्यातून कसं बाहेर काढायचं ते मी माझं बघतो, असं मी आधीच सांगितलं होतं, तरी तू हे का केलंस? मी तिला सोडवणारच, हे चुकीचं वागलीस तू, असं म्हणत तो निघतो. दामिनी मनात म्हणते, धैर्याला काहीही करून थांबवलंच पाहिजे. तिकडे सावीची आई गणपती पाण्यात ठेवते. त्यावर दीपा म्हणते, चोरपोरीसाठी देवाला का पाण्यात ठेवलं तुम्ही? त्यावर भाऊ दीपाला रागवतात. इकडे दामिनी शपथ देऊन गोड बोलून धैर्याला पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापासून अखेर थांबवतेच. आणि पुढील भागात आपल्याला असं दिसतं की सावीच्या मदतीसाठी इन्स्पेक्टर मंजू आलेली असते. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.